हॅलो स्टुडंट्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांची PhD एंट्रन्स एक्झामिनेशन 2023साठी एक कंप्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे. यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस ऑफ पेपर 1 पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलोजिझम ह्या टॉपिकचा फ्रॉम द लॉजिकल रिझनिंग युनिट आपण पार्ट 2 पाहणार आहोत. ओके, सो विदाउट एनी फर्दर ड्यू यापूर्वी आपण रिसर्च मेथडॉलॉजीचा फुल कोर्सबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊयात. सो रिसर्च मेथडॉलॉजीचा जो फुल कोर्स आहे यामध्ये फॉलोइंग फीचर्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील. संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स आणि 1500 प्लस सरावासाठी MCQची PDF. हे संपूर्ण फीचर्स तुम्ही ॲक्सेस करू शकता इन द कोर्स फीस ऑफ 699 रुपीज ओनली. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला कॉन्टॅक्ट करा फॉर दी एनरोलमेंट ऑफ दी फुल कोर्स. रिलिजियसली जर स्टार्टिंग टू एंड तुम्ही कोर्स फॉलो कराल तर यामध्ये तुमचं नक्की गॅरंटेड सिलेक्शन होईल आणि मॅक्सिमम स्कोअर पण तुम्ही यामध्ये करू शकाल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत सिलोजिझमचे सगळे क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, तर ऑलरेडी आपण सिलोजिझमचं बेसिक्स पाहिलेले, कशा पद्धतीने आपण वेन डायग्राम काढतो काय नाही. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत त्याचे क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1, सम ॲक्टर्स आर सिंगर्स, ऑल द सिंगर्स आर डान्सर्स. आता हा क्वेश्चन अटेम्प्ट कसा करायचा, यापूर्वी वेन डायग्राम काढावी लागेल आपल्याला की सम ॲक्टर्स आर सिंगर्स अँड ऑल द सिंगर्स, सॉरी हे समची डायग्राम आहे आपली. सम ॲक्टर्स आर सिंगर्स म्हणजे हे ते काही ॲक्टर्स आहेत जे काय आहेत, सिंगर्स आहेत. ओके, हा सिंगरचा सर्कल. आणि जे सर्व सिंगर्स आहेत हे कंप्लीट सिंगर्सचा सर्कल जो आहे आपला डान्सर्समध्ये येणार आहे, कारण ऑल द सिंगर्स आर डान्सर असं बोललेलं आहे. कन्क्ल्युजन नंबर 1, आता आपण विधानांच्या बेसिसवर वेन डायग्राम काढली. कन्क्ल्युजन पाहूयात कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकलेलं आहे. यामध्ये सम ॲक्टर्स आर डान्सर्स, ॲक्टर आणि डान्सरच्या मध्ये हा कॉमन तुम्हाला शेडेड पोर्शन दिसतोय, दोघांमध्ये हे कॉमन तुम्हाला पोर्शन दिसतोय. म्हणून यामध्ये सम ॲक्टर्स आर डान्सर्स आणि त्यासोबतच ॲक्टर्स आणि डान्सर्स या दोघांचाही सर्कल एकमेकाला लागून आहे. कालच आपण शिकलोत की समचे जर स्टेटमेंटमध्ये, समच्या निष्कर्षामध्ये समचं जर वाक्य दिलेलं असेल तुम्हाला, डायग्राम पण समचा आहे, सर्कल एकमेकाला लागून असेल तर वाक्य बरोबर असते, हे आपण पाहिलं होतं. म्हणून हा पहिला निष्कर्ष बरोबर आला. बट नो सिंगर इज ॲक्टर, कुठलाच सिंगर हा ॲक्टर नाही आहे, कुठलाच सिंगर हा ॲक्टर नाही, हे वाक्य तर चुकणार आहे. का? कारण यामध्ये तुम्हाला हा एरिया दिसतो जे की सिंगर आणि ॲक्टरमधला कॉमन आहे किंवा ॲक्टर आणि डान्सरमधला कॉमन आहे, राईट. म्हणून हे वाक्य बरोबर येणार नाही. म्हणून या दोन्ही निष्कर्षापैकी पहिला निष्कर्ष बरोबर, ओनली फर्स्ट कन्क्ल्युजन फॉलोज हे तुमचा आन्सर येणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट तिथे करेक्ट जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ऑल दी हार्मोनियम्स आर इन्स्ट्रुमेंट, ऑल दी इन्स्ट्रुमेंट आर फ्लूट. ह्याचा अर्थ काय, तुम्हाला इथे दोन स्टेटमेंट दिलेले, दोन विधानं दिलेले आहेत. ऑल हार्मोनियम आर इन्स्ट्रुमेंट अँड सगळे इन्स्ट्रुमेंट काय आहेत, फ्लूट आहेत. काय आहेत, फ्लूट आहेत. ठीक आहे, आता आपल्याला सांगायचं आहे, हे ऑलची डायग्राम झाली. थोडी छोटी डायग्राम काढेल मी इथे तुम्हाला चांगलं समजण्यासाठी. ओके, हार्मोनियम आर फ्लूट, ऑल द फ्लूट, सगळे फ्लूट्स काय आहेत, सॉरी इन्स्ट्रुमेंट आहे, बरोबर. ऑल दी हार्मोनियम आर इन्स्ट्रुमेंट आणि सर्व इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत, फ्लूट आहेत. ही झाली आपली वेन डायग्राम. आता येऊयात निष्कर्षाकडे. ऑल द फ्लूट आर इन्स्ट्रुमेंट, ऑलच्या केसमध्ये आपण बघितलं जर डायग्राम ऑलची असेल, ओके, प्लस स्टेटमेंट पण कन्क्ल्युजनमध्ये निष्कर्षामध्ये दिलेले वाक्य पण ऑलचे असतील आणि त्यामध्ये जर आपण आतून बाहेर चाललोत, आतून बाहेरच्या एंटिटीकडे चाललोत तर प्रत्येक वाक्य बरोबर. जर बाहेरच्या एंटिटीपासून आजच्या एंटिटीकडे यायला लागलो तर प्रत्येक वाक्य चुकलेलं असणार आहे. हे समजण्यासाठी तुम्हाला पहिला पार्ट पाहावा लागेल. ठीक आहे, तर पहिला पार्ट पहा आणि मगच या पार्टवर या. आता पहा, या वाक्यामध्ये ऑलचं वाक्य आहे पहिलं कन्क्ल्युजन. ठीक आहे, फ्लूटपासनं इन्स्ट्रुमेंटकडे चाललोत, फ्लूटपासनं इन्स्ट्रुमेंटकडे, बाहेरून आतमध्ये चाललोत, वाक्य चुकणार आहे. ही ऑलची कंडिशन सांगत आहे मी, प्लीज कन्फ्युजन नका क्रिएट करून घेऊ. ऑलचाच वाक्य आहे. परत हार्मोनियमपासनं फ्लूटकडे चाललोत, हार्मोनियमपासनं फ्लूटकडे चाललोत, म्हणजेच काय, ऑल हार्मोनियम आर फ्लूट.
इनसाइड टू आउटसाइड चालल्यामुळे हे वाक्य इथे बरोबर येणार आहे. म्हणून सेकंड निष्कर्ष बरोबर, पहिला निष्कर्ष चुकला. का चुकला आणि का बरोबर आहे हे पाहण्यासाठी, हे तुम्ही डिरेक्टली कन्क्ल्युजनला येण्यासाठी तुम्हाला पहिला पार्ट बघणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये मी ही ट्रिक तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, म्हणून इथे सेकंड कन्क्ल्युजन बरोबर आला, म्हणून ऑप्शन नंबर बी इथे करेक्ट आलेला आहे. दॅट इज ओनली द सेकंड कन्क्ल्युजन फॉलोज. फक्त दुसरा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. सम मँगोज आर येल्लो अँड सम टिक्झो आर मँगो. ह्यावरून आपण वेन डायग्राम काढूयात की काही मँगो, समजा हे मँगो असतील सगळे, यापैकी काही मँगो येल्लो आहेत. ठीक आहे, येल्लोसाठी मी इथे वाय घेतलेले, हे ते काही मँगो आहेत जे येल्लो आहेत. ठीक आहे, नेक्स्ट सम टिक्झो आर मँगो. काही टिक्झो असे आहेत जे मँगो आहेत. समजा हा टिक्झोचा सर्कल आहे, हा टिक्झो असा आहे, तो मँगो असणार आहे. ठीक आहे, ज्याला मी इथे शेड करायला लागले. ठीक आहे, आपण डायग्राम काढली. सम टिक्झो आर मँगो किंवा सम मँगो आर टिक्झो एकच झालं. अँड सम मँगो आर येल्लोच्या बेसिसवरती आपण ह्या दोन वाक्यांच्या बेसिसवरती आपण इथे डायग्राम काढलेली आहे. आता कन्क्ल्युजन पहा. पहिला कन्क्ल्युजन दिलेला आहे सम मँगोज आर ग्रीन. भरपूर स्टुडंट्स याला बरोबर करतील की काही आंबे हे हिरवे असतील. चुकलं. कधीही आपण आपल्या डेली लाईफसोबत कन्क्ल्युजन, निष्कर्षाला कंपेअर करायचं नसतं. म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की काही आंबे म्हणजेच कैऱ्या हिरव्या असतात, बट हे वाक्य चुकणार आहे. का? कारण जे तुम्ही कन्क्ल्युजन बघायला लागलात ते तुम्हाला वेन डायग्रामच्या बेसिसवर सांगायचं किंवा स्टेटमेंटच्या बेसिसवर सांगायचे, विधानांच्या बेसिसवर सांगायचे की वेदर दिलेला निष्कर्ष बरोबर आहे का चुकलेला आहे. पण खाली दिलेले दोन्ही निष्कर्ष जे आहेत, पहिला निष्कर्ष, दोन्हीपैकी जो पहिला निष्कर्ष आहे त्यामध्ये हिरवा हा कलर इन्क्लूड करण्यात आलेला आहे, जबकि हिरवा कलर तुम्हाला स्टेटमेंटमध्ये दिलेलाच नाही आहे. काय दिलेलं आहे की मँगो येल्लो असतात, हिरवा हा शब्दच मेन्शन केलेला नाही आहे, म्हणून हा पहिला कन्क्ल्युजन तुमचा इथे चुकला. ठीक आहे, सेकंड कन्क्ल्युजन बघा. टिक्झो इज अ येल्लो. आता आपण पाहिलं समच्या स्टेटमेंटमध्ये, परत पहिला लेक्चर इम्पॉर्टंट आहे, या लेक्चरला पाहण्यापूर्वी आपण काय पाहिलं होतं की समच्या कंडिशनमध्ये जर दोन सर्कल एकमेकाला लागून असतील तरच स्टेटमेंट राईट जाणार आहे. मला सांगा, टिक्झोचा सर्कल आणि येल्लोचा सर्कल एकमेकाला लागून आहे का, म्हणजे चिटकून आहे का नाही, म्हणून सरळ सरळ हा पण वाक्य चुकणार आहे. ठीक आहे, दोन्ही वाक्य प्लीज समजून घ्या. पहिल्या निष्कर्षामध्ये काही आंबे हिरवे असतील असं दिलेलं आहे, पण विधानामध्ये हिरवा हा शब्द इन्क्लुडेडच नाही आहे किंवा ही एंटिटी फीचर माहीतच नाही आहे आपल्याला विधानांच्या द्वारे, म्हणून हा पहिला निष्कर्ष चुकला. आणि दुसरा निष्कर्ष जो होता, टिक्सो एक पिवळा आहे. ओके, टिक्सो एक पिवळा आहे, हे पण इथे चुकणार आहे. का? कारण टिक्सो आणि येल्लो म्हणजेच पिवळा ह्या दोन्ही सर्कल्स एकमेकाला लागून नाही आहे, म्हणून हे पण वाक्य इथं चुकणार आहे. म्हणून डिरेक्टली जे आन्सर येणार आहे इथे, नीदर 1 नॉर 2 फॉलोज, ऑप्शन नंबर डी इथे करेक्ट जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सम अँड्स आर पॅरोट्स अँड ऑल दी पॅरोट्स आर ॲपल. ह्या बेसिसवरती आता आपण वेन डायग्राम काढून पाहूयात. हे अँड्स आहेत. ठीक आहे, काही अँड्स काय आहेत, पॅरट्स आहेत. तर अँड आणि पॅरट ह्या सर्कलमध्ये मी थोडंसं कॉमन शेडेड पोर्शन दाखवते. हे ते अँड्स आहेत जे काय आहेत, पॅरोट आहेत. आणि सर्व पॅरोट्स काय आहेत, सर्व पॅरोट्स आहेत ॲपल्स. ए कन्फ्युजन होईल म्हणून मी ते ॲपल्स घेते. ठीक आहे, आणि हे ए म्हणजे अँडसाठी आहे. ओके, काही अँड्स पॅरट आहेत, पण सर्व पॅरट काय आहेत, ॲपल्स आहेत. वन डायग्राम काढली. आता कन्क्ल्युजन पहा. कन्क्ल्युजनमध्ये काय दिलेलं आहे, ऑल दी ॲपल्स आर पॅरट. सर्व ॲपल्स पॅरट आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं सध्यासाठी काय करूयात आपण, आपल्याला ऑल डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. सध्यासाठी ही अँड आणि ॲपल्सवाली डायग्रामला मी थोडं डिफरन्शिएट करते. म्हणजे काय, हे सर्व पॅरट्स काय आहेत, ॲपल्स आहेत. एवढीच डायग्राम सध्याला कन्सिडर करते. ही झाली ऑलची डायग्राम. ऑलच्या डायग्रामसाठी आपण कालच शिकलो, जर वाक्य आतून बाहेर येत असेल तर ऑलचं प्रत्येक वाक्य चुकणार आहे, पण मधून बाहेर जाणारा प्रत्येक ऑलचा वाक्य बरोबर जाणार. आता हा पहिला कन्क्ल्युजन दिलेला आहे निष्कर्ष ऑलचा, आणि आपण कुठून कुठे चाललोत, ॲपलपासनं पॅरटकडे चाललोत, म्हणजे आतून बाहेर यायला लागलोत. बरोबर, म्हणून हा वाक्य ऑलचा इथे चुकणार आहे. गॉट इट. फर्स्ट कन्क्ल्युजन रॉंग कसं गेलं हे समजलं असेल सगळ्यांना. ऑल दी ॲपल्स आर पॅरट.
आपण एंटिटी ॲपलपासनं एंटिटी पॅरेटकडे यायला लागलोत, म्हणून दिस स्टेटमेंट इज गोइंग टू बी रॉंग ओव्हर हिअर. कारण ऑलचा आपण ऑलरेडी जे आहे ट्रिक कालच्या लेक्चरमध्ये पाहिली आहे. जर त्या स्टुडंट्सनी पाहिली नसेल तर त्यांना कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी प्लीज परत हे सांगत आहे की तुम्ही पहिलं लेक्चर बघूनच या लेक्चरमध्ये या. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, सम अँड्स आर ॲपल. सम अँड्स आर ॲपल. आता हे पहा, सम अँड्स आर ॲपल्स हे ते काही अँड्स आहेत जे पॅरेटमध्ये पण कॉमन आहेत आणि ॲपल्समध्ये पण कॉमन आहेत. ठीक आहे, म्हणून काही अँड्स ॲपल आहेत हे वाक्य इथे बरोबर जाणार आहे. ओनली द कन्क्ल्युजन नंबर 2 फॉलोज, म्हणून इथे ऑप्शन नंबर बी करेक्ट येणार आहे. गॉट इट. सो लक्षात घ्या की काही अँट हे पॅरट होते, पण सर्व पॅरट ॲपल होते. मला सांगा, सर्व जर पॅरट ॲपल असतील आणि काही अँट पॅरट असतील तर अँट आणि ॲपल्समध्ये पण काहीतरी कॉमन थिंग येणार आहे का नाही, म्हणून आपण त्या बेसिसवरती सांगितलं की दुसरा निष्कर्ष यामध्ये बरोबर असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सम पेपर्स आर पेन्स अँड ऑल दी पेन्सिल्स आर पेन्स. ओके, यामध्ये सम आणि ऑलची डायग्राम आहे. आधी आपण डायग्राम काढून घेऊयात. सम पेपर हे ते काही पेपर आहेत. ओके, सगळे पेपर्स. ह्या पेपर्समध्ये काही पेन सोबत कॉमन जाणार आहेत का, कारण पहिला वाक्य काय बोलत आहे, काही पेपर्स हे पेन आहेत. तर हे ते काही पेपर्स आहेत जे काय आहेत, पेन्स आहेत. आणि सर्व पेन्सिल्स हे पेन आहेत. ऑल दी पेन्सिल्स आर पेन म्हणजे काय, लक्षात घ्या. हे थोडीशी डायग्राम मी अशी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. आधी पहा, आधी डायग्राम काढते मग एक्सप्लेन करते. ठीक आहे, आधी हे पहिलं वाक्य ड्रॉ करण्यापूर्वी आपण काय करू, दुसऱ्या वाक्याला वेन डायग्राममध्ये ड्रॉ करूया. काय दुसरं वाक्य, ऑल दी पेन्सिल्स आर पेन. सर्व पेन्सिल्स हे काय आहेत, पेन्स आहेत. काय आहेत, पेन्स आहेत. इथे पेपर झालं माझ्याकडून. दुसरं वाक्य मी ड्रॉ करत आहे, प्लीज लक्ष द्या. ऑल दी पेन्सिल्स आर पेन हे ते सर्व पेन्सिल्स आहेत जे काय आहेत, पेन्स आहेत. काय आहेत, पेन्स. ओके, आता आपण पहिलं वाक्य ड्रॉ करू. सम पेपर्स आर पेन. सम पेपर आर पेन हे ते काही पेपर्स आहेत. हे पेपरचा सर्कल समजा. हे ते काही पेपर्स आहेत जे पेन सोबत कॉमन आहेत. ठीक आहे, सो दीज आर द पेपर्स दॅट आर पेन्स अँड ऑल दी पेन्सिल्स आर पेन्स. ठीक आहे, डायग्राम आपण काढली. आता या कन्क्ल्युजनकडे. सम पेन्स आर पेन्सिल, वाक्य कशाचं आहे, समचं. मग पहा, सर्कल एकमेकाला लागून आहे का, पेनचं आणि पेन्सिलचं. पेनचं आणि पेन्सिलचं सर्कल एकमेकाला लागून आहे का. आता पहा, यामध्ये समची तर डायग्राम आली, प्लस ऑलची पण आपण कंडिशन लावू शकतो. म्हणजे काय, एवढा डायग्राम सध्याला साईडला काढा. थांबा, मी ड्रॉ करून दाखवते. इथे पहा, पेन्सिल आणि ही झाली पेन. ही थोडीशी डायग्राम मी आता साईडला काढली. ठीक आहे, पहिल्या वाक्यासाठी. पहिलं वाक्य काय, सम पेन्स आर पेन्सिल. तर आपण काय शिकलो होतो, ऑलच्या कंडिशनमध्ये जर आपण आतून बाहेर येत असाल तर समचं प्रत्येक वाक्य बरोबर असतं. हे आपण काय शिकलो होतो, ऑलच्या कंडिशनमध्ये. पहिली कंडिशन काय होती, ऑलची. जर समजा आपण आतून बाहेर येत असाल तर ऑलचा प्रत्येक वाक्य चुकणार आहे, पण समचा प्रत्येक वाक्य बरोबर येणार आहे. कशासाठी होतं, आउटसाइड टू इनसाइड. लिहून घ्या, आतून बाहेर, बाहेरून आतमध्ये. हे आउटसाइड टू इनसाइड झालं. आणि आतून बाहेरसाठी म्हणजेच इनसाइड टू आउटसाइडसाठी आपण काय पाहिलं होतं, आपण काय पाहिलं होतं की प्रत्येक स्टेटमेंट ऑलचं असू द्या किंवा समचं असू द्या, दोन्हीही वाक्य इथे बरोबर येणार आहेत जर आपण आतून बाहेर चाललो तर. या पर्टिक्युलर वाक्यामध्ये, या पर्टिक्युलर कन्क्ल्युजन नंबर 1 मध्ये सम पेन आर पेन्सिल असं दिलेलं आहे. सम पेन्स आर पेन्सिल म्हणजे आपण कुठून कुठे चाललोत, पेनपासनं पेन्सिलकडे चाललोत आणि वाक्य समचं आहे म्हणजे आपण चाललोय आउटसाइड टू इनसाइड, पण वाक्य समचं आहे म्हणून हा पहिला वाक्य बरोबर. ठीक आहे, तर पहिला वाक्य बरोबर आलं. नेक्स्ट कन्क्ल्युजन पहा, सम पेन्स आर पेपर.
ठीक आहे. सम पेन्स आर पेपर, हे झाले पेपर आणि हे झाले पेन्स, दोन्ही सर्कल एकमेकाला लागून आहेत, दोघांमध्ये हे कॉमन सर्कल पण आहे, म्हणून हे वाक्य इथे बरोबर आलं. गॉट इट. अशा पद्धतीने दोन्ही वाक्य इथे बरोबर आलेले आहेत, म्हणून ऑप्शन नंबर ई इथे करेक्ट जाणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलोजिझमचे काही क्वेश्चन्स पाहिले होते. जर क्वेश्चन नंबर 5पर्यंत कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. राहिलेले 5 क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्ट ऑफ द सिलोजिझममध्ये कव्हर करणार आहोत. सो तोपर्यंत रिसर्च मेथडॉलॉजीच्या जर फुल कोर्सला तुम्ही एनरोलमेंट केलेलं नसेल तर नक्की एनरोलमेंट करा, कारण ह्या कमीत कमी टाईममध्ये तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर करण्यासाठी हा कोर्स खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत. सरावासाठी MCQचे PDF, व्हिडिओ, लेक्चर्स, नोट्स आणि मॉक टेस्ट जर रिलिजियसली फॉलो केलात या कमी टाईममध्ये तर तुमचं नक्की मॅक्सिमम स्कोअर करण्याचे चान्सेस वाढतील आणि गॅरंटेड सिलेक्शन पण होईल. कारण यापूर्वीसुद्धा स्टुडंट्सनी एक्झामच्या एकदम पीक टाईमला येऊनसुद्धा त्यांनी रिसर्च मेथडॉलॉजीचा कोर्स आमचा रिलिजियसली फॉलो केला होता आणि त्यांना मॅक्सिमम स्कोअर पण आला आणि गॅरंटेड सिलेक्शन. नेग्लिजिबल अमाऊंट ऑफ फीस आहे ₹699. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरला कॉन्टॅक्ट करा 8179138413 किंवा 9860464765 आणि कोर्सला एनरोलमेंट करा. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरपुरतं एवढंच होतं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सिलोजिझम हा कंप्लीट टॉपिक कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर आपण डिरेक्शन सेन्स हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत फ्रॉम द लॉजिकल रिझनिंग युनिट. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.